4 दिवसाचा जमाना झाला माझ्या माझ्याकडे, 4 दिवसाचा जमाना झाला. बायको धड्यागतीने माझ्याशी बोलत नाही. कुठं दुखते कुठं सुटते याची विचारणा जर मी केली नाही, माझा संसार, माझा सोन्यासारखा संसार हा कोणत्या स्तराला जाऊन पोहोचेल याचा काही नियम नाही. आणि म्हणून सर्वप्रथम मी माझ्या घरी जातो, माझ्या बायकोची विचारणा करतो आणि मग त्याच्यानंतर पुढचा मार्ग पत्करतो. जाऊन पाहतो काय हाल आहेत ते. किती हलकट बायको असेल जी बायको आपल्या नवऱ्याचे अस्तित्व ठेवू शकत नाही, शब्दावरती उभी राहू शकत नाही. काय जिंदगी, बऱ्या बोलानं बाहेर ये, नाहीतर मग तुला माहित आहे हा कोण्या रंगाचा माणूस आहे म्हणून. झटक्यानं बाहेर ये बिलकुल. अरे देवा, आठ दिवस झाले आमच्या नवरा बायको मध्ये एवढं भांडण झालं आणि ते भांडण एवढे विकोपाला गेलं ना. ते माझ्याशी बोलत आणि त्यांच्याशी बोलत आणि आज 8 दिवसानंतर घरी आले, दारात पाऊल टाकलं आणि मोठ्या नावात देऊन राहिले राशी राशी राशी. वाटत नाही तर काय करावं. राग रुसवा मनात धरून बसलं तर चालणार नाही. त्यांनी म्हणतात ना, पती हा परमेश्वर असते म्हणून त्यांनी मनातला राग रुसवा बाजूला काढलं. मला सुद्धा त्याच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. चल देवघरात दिवा ठेवते आणि नंतर दोन गोष्टी प्रेमाने बोलते. तेरा दर्द हकीकत में तेरा दर्द हकीकत में, तेरा दर्द हकीकत में दुखियों का सहारा है. दर्द हकीकत में दुखियों का सहारा तेरा मैया जन्नत का नजारा है. तेरा मैया दिसते. मीराबाईची संतीन होईल का माहित नाही. बरं काही हरकत नाही, चांगल्या मार्गाने लागत असेल तर काही हरकत नाही. संसार तशाच पद्धतीने व्हायला पाहिजे. आवाज देऊन पाहतो. कारभार गा कारभार माझे प्रेमाच राशी, अगे राशी, कारभार सख्या सागराया नकावा कारभार
माऊली रे भाऊ लोहाराची मंडळी 4 दिवसाचा जमाना झाला बायको धड्यागतीने बोलत नव्हती इकडून आलं का हेकडं तोड करून तिकडे पडे पण माहित नाही इथं येता बरोबर कोणाची नजर पडली तर जशी नजर पडली ना तशीच बिलकुल महिन्यासारखी बोलायला लागली आता हे जर महिना बनत असत तर मग आपल्याला रागो बनावंच लागल राशी प्रामुख्याने सांग कुठे गेली होती आतापर्यंत घरातली कामं आवडत होती नुसते घरातले काम धंदे करण्यात जिंदगी घालवायची का कोणाच्या थुका चाटून मोठेपणा दाखविले म्हणते का म्हणजे बरंच काय स्वाभिमान सोडून त्याला जीवन जगणे हे नामर्दपणाचे लक्षण विचार आत्मसात केले प्रपंचाला लागलो तर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असल्या कारणानं माझ्या तोंडाकडे काय माझ्या चेहऱ्याकडे कोणी पाहायला तयार नाही परंतु ठवकर साहेबांसारखे चांगल्या विचाराचे व्यक्ती माझ्या सानिध्यात लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचा लोन उचलला मी गाई म्हशी घेतल्या ना कर्ज तेवढंच झालं कर्जाची जर परतफेड करायची असेल तर मला सांग त्या गाई म्हशीचं शेणमूट केल्यानं कर्जाची परतफेड होईल का नाही ना म्हणून म्हणतो राशी ज्या गाई म्हशीपासून जो काही दूध निघतो दुधापासून जे काही प्रॉडक्ट तयार होतात दही आहे तूप आहे लोणी आहे ज्या बाई बरोबर तुझं पटत असेल ज्या माणसा बरोबर तुझं पटत असेल त्याला सोबतीला घे ज्या ठिकाणी तुझ्या मालाची विक्री होईल पैशाचे 2 पैसे येतील आपल्या मुलाबाळांचा भवितव्याचा प्रश्न सोडवतात जाशील ना राशी म्हणलं चिकन कामाय तसं कोण पाहतो पण कोणच्या गा जेवढे लंबे केस तेवढे लंबे वीस आहे म्हणते काय साध्य करील म्हणते ग आम्ही बायकांनी काय ठेका घेतलाय बाई मी ठेक्यापत्राची गोष्ट करतो का तुम्हाला माहिती आहे ना मी सकाळी उठते घरातली सारी काम करते हो ना सारी काम आटपल्यानंतर हे दह्याचं माठ घेऊन 5 ते 6 किलोमीटर काही विकायला जाते हो ना त्यामधून त्या दह्याच्या धंद्यातून मिळते किती 250 नाही तर 300 रुपये 250 नाही तर 300 रुपये हो मग हे सांगा त्या 250 आणि 300 रुपयामध्ये आपलं परिपंच मुलाबाळाचे शिक्षण सगळ्यांचं काम किती सुंदर विचार मांडते ग अभिनंदन करतो राशी तुझ्या विचाराचा महागाईचा काळ हाताला आणणं पानावर खाणं त्यातल्या त्यात आपल्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल करणं नाही पॉसिबल तर मग मला सांग एवढे चांगले विचार सांगते मग जास्त मिळकतीचा धंदा लक्षात असायला पाहिजे बघा हा दह्या दुधाचा धंदा करून मी आता अगदी कंटाळून गेले खरंच का मग का करीन म्हणत साधा आणि सोपा धंदा कोणता केसर फुग्याचा केसर फुगे नाही म्हणजे लावणीचा अच्छा मिरचीच्या का पराठीच्या लावणी नाही मग कोणती लावणी मोडी लावणी राशी 33 पूर्ण झाल्या 34 पदार्पण केला पण तो लावणी प्रकार काय आहे हा पाहिला नाही एखादा प्रात्यक्षिक जर दाखवशील आणि तो जर कदाचित पसंत पडला तर अनुमती देणार पण मला सांग एका लावणीचे एका रात्रीचे पैसे किती भेटतील तुला रात्रीचे नाही का 2 ते 3 हजार भेटतील बघा 2 ते 3 हजार शाळेला हे एका रात्री 2-3 हजार छापल का गा आणि मग हे एका रात्री 2-3 हजार छापत असत तर 2 महिन्यात 2 मजली बिल्डिंग नाही उभी करीन का म्हणतो खरंच का मग दाखव बरं आपली लावणी लावणी मी काय म्हणते तू फक्त घरी बसून राहायचं मी सकाळी आले की तुम्ही मस्त कच्च्या नोटा वाजायचे मी का बरे दाखवतो पहिले कसे काय तुम्हाला माहिती आहे आपले झाडीपट्टीचे ज्येष्ठ कलावंत शेखर डोंगरे नाव ऐकल्यासारखं वाटते त्यांनी मला एका नाटकामध्ये पाचारण केलंय मग आता पहिले तिकडे दाखवण्यापेक्षा पहिले दाखवशील तर चांगला नाही होईल का मला किती लाज वाटते पागल आहे का रे नवरा बायकोची हासी मजा करेल बायको नवऱ्याची हासी मजा करेल कोणत्या गोष्टीची लाजसरमानी येते तर मी एवढी दाखव म्हणतो
पाहुणी ते बाई पाठमोरी होते ना माणच्या पलट लपड 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 अगं हे चुल्यात टाक हा मार घे सागाच्या बाजाराची वाट घे याच्या मनाचा गेला तर मोठा चांगला नाही नाही केला तर मग माझा टोंगरा कसा नाही जायचं घालून सुट फुट डाय फॉरेनला धनी माझ केलं धनी माझ सांगण्याचा प्रयत्न करा पण ते विचार काय डोक्यात येत नाही जशी काही एकान कोणती देवी आली का तर हुदूळ 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 करतो तिच्या हातात देऊ कर मोराच्या पिसाचा कुसळ मी घेतो अगं पगले हे असं करण्यापेक्षा आदर्श बाळग त्या राजमाता जिजाऊच्या पुत्र तिन्ही लोकी झेंडा त्या तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला प्रेरित होऊन एक शिवाजी महाराज घडवला ग परंतु डोक्यावरचा सेव मात्र खांद्यावरती पडू दिला नाही आदर्श बाळगायचा असेल त्या क्रांती ज्योती माता सावित्रीचं बाळक माता सावित्रीचं बाळक अरे शेण्या गौऱ्याचा मान सण केला असतील त्या माऊलीची पुण्याई की आज आमच्या माय माऊल्यांचं पाय त्या दिल्लीच्या तख्त्यावर मृत्यू झालं अरे तिनं दगडा धोंड्याचा मार सहन केला असती शेणा गौऱ्याचा मार सहन केला परंतु डोक्यावरचा सेव मात्र खाली पडू दिला नाही तुमच्या खांद्यात माती पडत टिकली पाहिजे कुकू नाही पाहिजे लवली पाहिजे ठवली पाहिजे हेही पाहिजे ना तेही पाहिजे आम्ही बायकांनी केला डोळ्यात दुखतात डोळ्यात नाही जेती करायचं तेतीच करावं लागते भलत्या ठिकाणी कशी तर भागवायला होते आणि म्हणून काय म्हणतो अगं नाही 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 घरी राहून करतील गराची गराची मत घेऊन माणसासारखा माणूस ना बायको संग सोबत घेतलं का तुम्ही नाही चंपाटी रमवतो नावाच्या माझे नाही पाटील अरे टेबर ना के टेबर ना क्या दिसतो का आवडाव नाही बात आलं होतं नावात खूप पडलं होतं फुटफाट केलं होतो वाचल्या माझ्या हातानं तू मान कोणा गोष्टीसाठी आला कोणा गोष्टीसाठी म्हणजे आपला घर उचलायला गावाच्या बाहेर नेऊन मध्ये घडीत बांधा त्रास कोणाला आहे तू झोपडपट्टी झोपडपट्टी ज्याकडे मी तू घरट्यात सगळतो या घराच्या गरम पंचायतीने त्या झोपडपट्टीतल्या घराच्या मारली जागा होती कर्माची बरं चोर घोड्या अशा चोऱ्या करू करू असं अतिक्रमण करू करू पुरा देशाच्या सत्यानाश केले रे पुरा पोकळ करून तुमच्या काय जाते बस येईल मग समजेल मला एक सांगा आमच्या गावात तुम्ही दोघं नवरा बायको आहात काय झालं आम्ही का ढोबुक कर दिसतो का तुला काम होण्याचं काय सीधा बोल ना का म्हणायचं आहे म्हणजे झाले का
असतील बे पगल्या. कधी कधी बिना चाटू लागला ना न लागता नाही का हांडीची काळ मर्यादा समजू तर पुढे तुमची छपते. 14 वर्ष झाले माझ्या घरची हांडी नाही टिचके तुझ्या घरची हांडी कशी टिचकली. तुझ्या चाटवाचा जोर नसेल तर मी काय करू. तुला चाटू धरणा याद नसे म्हणून तू टिचकते हांडी. ते काय जाऊ दे 17-15 काय म्हणायचं तुला नेमकं ते सांग. म्हणायचं आहे म्हणजे मला सांगा पाटील साहेब आम्ही ह्या गावातले शेतकरी माणसं आहोत. कोणते शेतकरी चांगला बोललो सुधरून काहून चौकात घर आहे माझा. एखादी शेजारची आजार शेजारा बाजारातली आमची माय मावणी जात असेल आणि हे असे शब्द तिच्या कानावर पडतील. काय पाटलाच्या घरी संस्कृती काय संस्कार आहे म्हणून फळाफळ चोचोळा फेकून मारून काय नाटक फुटल तुझ्या कोणाच्या. तुम्हाला शिवा गाडी देलो का मी. शिवाय गाडी जे शब्द बोलायचे ते बोललं मी शिकला सावरला माणूस सुद्धा बोलतो शेतकरी पण शेतकरी काय म्हणलो शेतकरी पण जाऊ दे आम्ही ह्या गावातले काष्टकारे माणसं आहोत. तू लाटा खाल्ल्याशिवाय नाराज कोणा दिवशी आताही शिवा दिलो का. तुला नाही जमत तर कामगार म्हण मजूर म्हण कोणताही म्हण पण हे असं जोर शब्द नको घेऊ. पाटील साहेब आम्ही ह्या गावातले मजूर माणसं आहोत. आम्ही दिवसभर दोघंही नवरा बायको शेतामध्ये राब राबतो संध्याकाळी घरी येतो मग आम्ही चटणी बनवतो पुन्हा गोविंदांना खातो अच्छा आणि मग दोघे जण जवळ जवळ झोपतो. आणलं नाही हो बे बाकीचे लोक तर बाकीचे लोक एक मंदिरात एक स्मशान घाटात झोपते का. अरे बाबाजी आमच्या घराची माणसं आहेत आम्ही कोणी पण जे सांगायचं ते सांग ना. घरची इज्जत चव्हाट्यावर मांडतात. इज्जत चव्हाट्यावर का सत्य बोलणं गुन्हा आहे का. हे मग कशी तसा नाही बाबाजी आम्ही बरोबर चटणी आंबील जेवतो सहकुटुंब आणि बरोबर जेवढी जागा तेवढा सहपरिवार आम्ही झोपतो. सांगितलं काय सांगून राहिलो ना पावणे 11 वाजतावरी बरोबर डोरा लागते पाटील. पावणे 11 वाजतावरी बरोबर डोरा लागते. 11वर कधी काटा गेला तुम्हा दोघा नवरा बायकोच्या चालू झाला माझ्या घरच्या दोनच्या दोनही लेकरं दचकू उठतात. घरचे दोनचे दोनही पोरं दचकू उठत असतील तर आम्ही दोघं नवरा बायको झोपत असतो. खमसवून देईल 15 दिवसाचा जमाना झाला झोपीले डोरं नाही. डोळ्याला झोप पण म्हणलो का झोपीला डोरा म्हणतो. झोपीला डोरा म्हणून डोळ्याला झोप काम तर एकच होईल ना. मस्त काम आहे तू उलट झोपण्याचे. हा कायच्या पाटील साहेब आता आम्हा दोघं नवरा बायकोला त्रास आहे गावच्या पुढे ढोरानं वाचवायला त्रास आहे माझ्यापासून तुमच्या दोघांना नवरा बायकोपासून. तो कसा म्हणजे एकही ढोरं खुट्यावर बसत नाही घरात बसतं तसं तुमच्या खुटावर खुट्यावर तुमतात त्याच्या पुढे गावातले ढोरं त्या सुटले त्या 11वर जाऊन मिटिंग घेतला आणि त्याच्या सांड्याने गोष्ट सांगला. सांड्याने तुमची गोष्ट परवडली नाही तो झाला गरम तुम्हाला खमसवाले येत होता. माझ्या गावच्या पाटलाने मारल का रे त्यामुळे गोष्ट जशी मला माहीत झाली रस्त्यात त्याला आळवा झाला. त्याची धर्म शेती त्या गावच्या सांड्याची शेती धर्म माझ्या आवडे नाही म्हणून तुले ह्या मांडण कुणी तालुक्यात नाही का दिडकल्यानंतर दिडकले त्या धावत्या सांगायच्या मागे धावता त्या पुष्टीची धरून आवडत अधा कदाचित त्या पुष्टीच्या पोचांनी संपला तर तुले पोचा धर्या नाही मग पोचायला हात धरतो काय घराचा आहे का धरून याल्या सिंगाले वाचला होता फक्त याले हात धरवले तू त्याची धरती ना हात धरीन मग तो सांड्या पडल मग त्याच्या दोन्ही माय पोटात धसतील सिंग मग मी मरीन मग मी मेल्यावर माझी टेरडी खावायला येतो तू काय फटा बसला समजला खाऊ असे हालत केला आपल्या घरी जा एवढ्या 4-4 गोष्टी नको सांगू शाहीना माणसाच्या मनाय माझ्या म्हणे बेटा नातू म्हणे माणसात धाक नाही तर नाही खसका नाही वजन नाही इम्प्रेशन नाही रुबाब नाही नाही करावा त्यानं कायमुखच्या हुडकीवर जाऊन बसावा. ते आम्ही काय करायचं तो आम्ही पाहत बसू आपले विचार मांडतो त्याचा धाक त्याचा दरार त्याचा इम्प्रेशन त्याच्या बायको गोष्ट करता बायको थर्रा बीते थर्रा जरी अंगणात उभी असेल माझ्या नजरीवर नजर कधी पडली का नाही उभी असेल तर मला पाटील उचाने झोप सकेला असेल तू सकेला नाही पाटील साहेब भागायची नाही संडाचा डब्बा घेऊन परसाकडे जात असाल एकच शब्द कदाचित म्हणलो मालशान एकच शब्द काहून व जसा म्हणत नाही डब्बा त्याची ठेवतो ना घरात परत येते. आता असा होत असेल का त्या याच्या बायकोला संडासच लागत असत आणि याच्या आवाजांचा डब्बा फेकत कपडे भरवत घरात येईल का नाही यांची कसा इम्प्रेशन ठेवा लागते तसं पूजन ठेवा लागते तुमच्या नाहीये लोक आपली बायको हातात नाही ठेवून बंदा मुठीत ठेवतो शंकरांना छोट्या ठेवताना पाहिलं होतं हा मुठीत ठेवते का
कपडे भरवत येणारी बायको बुकीत ठेवते का ना? कपडे भरवा दे. तुम्हाला पती पत्नीच्या अंदरच्या गोष्टी नाही समजल्या म्हणजे काम नाही समजलं. त्यासाठी संतांचा विचार करावा लागते, संतांचा अभ्यास करावा लागते. तुम्हाला ते माहित आहे का काम घरात येते? तिथे माहित आहे माझ्या घरच्या माणसानं 13,000चा संडास घरामध्ये सँक्शन केलं. करणीच्या नाऱ्या तुझ्या घरात संडास आणि ती बायको का भरायला जाते का? तेच तर साधा गणित आहे. घरात गरमी होते हवा घेवाले बाहेर जाते. तू एवढ्या बायकोच्या हितागोताचा माणूस आहेस नाही का? मला माहित नव्हता. महाराष्ट्रात तुझा नंबर लागेल की एक नंबर बायकोच्या हिताच्या डोळ्यात एक गुण नाही पाहू शकतो. डोळ्या पाण्याच्या मग एवढी तुला फिकर आहे एवढीशी गोष्ट नाही समजत का? तुझ्या बायकोला पैदल जाईल पायना दुखती का? त्यापेक्षा मनात तिले म्हणा घरातल्या संडासातच बस. ते जशी जात नाही तसा धावत किचन मध्ये जा. किचन मधून सूप घेऊन ये आणि तिची संडास होईपर्यंत सुपानं हवा म्हणजे का मला बायकोला हवा सुपानं हवा झोके समजलास का? तो माणूस ना एक गाव 2 तुकडे पटलला ठेप होईल पोलीस असं मग केव्हा समजेल मी? समजतील. तू आपल्या घरी जा. जातो. आपल्या बायकोला घेऊन ये. प्रत्येक साल मी माझ्या घरात जाईन तेव्हा तुला मत समजून खमसवून नाही नको समजू. म्हणजे आपल्या घरी जा. आपल्या बायकोला घेऊन ये. प्रत्येक साल बँका बाबाची बायकोची पगल्या तुझ्या बायकोची विचारसरणी पाहिजे म्हणलं. अच्छा मी फालतूच गरम होतो त्याच जागी बाबाच्या भलत्या जागी कधी पाहिल्या डोरे काढीनं पुरीच्या दवाखान्यात नेत्रदान करून येईल. आपल्या बापाचे करतो. आपल्या बापाचे करतो म्हणजे मी घरी जाऊन आपल्या बायकोला घेऊन येऊ आणि मी तुमच्या घरी येऊन जसा करीन महापाव तुम्ही कराल का? म्हणजे मी वांगे खाईन तर तुम्ही वांगे खाल का? फरक पडतो. आलू खाईन तर तुम्ही खाल का? आम्ही खाणं ठोकर वाले खाऊ म्हणते करणार नाही. वेळेच्या भान ठेवतो. चटणी जातो धावत गेली बायकोला घेऊन येतो. रुपये 500 लागतील. हुकुमारी लग्नच का मानतीये? त्या खाली पिली हे धंदे करत राहू का समाजसेवेचे? काय ना भरीन म्हणजे प्रत्येक गोष्टीचे 500. त्या गोष्टीचे पैसे घेतो मी. कोणत्या गोष्टीचे लागतील? समोर पाहिलं कशी रिडिंग फिरवतो तो तुम्ही. बापरे घरी जातो बायकोला घेऊन येतो. 500 रुपये लागले. ठीक आहे. आपल्या बायकोला घेऊन आलो आणि माझ्या बायकोची कदाचित तुम्हाला आवडली. सरणी तसा बोललं. माझ्या बायकोचे विचार तुम्हाला आवडले. तुम्ही माझ्या बायको संग बोलाल. मग बोलता तुम्हाला भूक लागल. मग तुम्ही म्हणाल माझ्या नच्या दिवस तुमच्या घरी जेवतो. मग मी तुम्हाला एवढा भाताच्या ढेप आणून देईन. मग रोचो खाल. भंडारा जिल्हा भातावर भिजला. भात खाल्ल्यावर तुम्हाला जकार येईल. महासंघापासून दुसऱ्या याला भातावर भिंडे भाला त्याला देतो ना वावाचे उठून 2 पायल्याच्या भात जेवून आला होता मग अशी त्याच्यासाठी आहे वाचला. तर मग तुम्ही भात खाल. मग तुम्हाला जकार येईल. मग तुमच्या अंड डोरा लागल. कोणता डोरा? अंड डोरा. अबे अंडोरा मग अंडोरा तो लागल. मग म्हणाल माझ्या आजच्या दिवस तुझ्या घरी झोपतो. झोपाचे लागतील रुपये 1000. काय सगळ्या गोष्टीचे पैसे परवडले मले. सगळ्या गोष्टीचे परवडले पण हे झोपाचे 1000 काय साठी? म्हणजे तुमची आदत खराब आहे पाटील. काय झालं? मोठा झालो तुमच्या सैवासात. तुमची आदत खराब आहे. 12-1 वाजता बरोबर झोपता आणि मग एखादा तुम्हाला जर झोपीत रंगीत सपन पडला. चिकण्या इकडे चिकण्या बापरे चिकण्या बोला मला सांग हा रंगीत सपन म्हणजे काय होते? याच्या पहिले पडलाच नाही का तुम्हाला? सांग लवकर सांग समजून. मला सांग लवकर रंगीत सपन म्हणजे माणसं उलटे पालटे होतं. काय वरतं जातं डोकसा खालता येते. कुठलं दैत दिसतं त्याला ब्लॅक अँड व्हाईट सपन म्हणतात. स्वप्न सिवाय झोप नाही. तुम्हाला झोपीमध्ये गाळ झोपीमध्ये एका रंगीत सपन पडला त्या सपनातून उठलास. मी माणसाची ज्या केवळ हातला चहा पितो. मला सन्मानाने आपल्या बायकोले आणतो. पाटलीने सांग मान सन्मान झाल्या पाहिजे. का पाहिजे तुले? का पाहिजे म्हणजे पाटली येते तिच्याजवळ सांगतो ना चांगली बोल. गाव रे माझे ना म्हणते. गावातले म्हणले माझे नाव रे. बापरे आपल्या घरचा श्रीमान नाही. बरं पाटली नाही. मी पाटला सगळं कोणा हातला बस स्टँडवर चाय पाणी पितो. पण पाटलाच्या इज्जतीसाठी माना सन्मानाने आपल्या बायकोला आणून राहिलो. माझ्या का नवऱ्याला आणू? तुम्ही आपल्या बायकोला आणतो. आमच्या दोघांचे मान सन्मान झाल्या पाहिजे. का बनवाल? मला 2 गोष्टी बनवून द्यायच्या. आलू आणि पोहा आणि त्याच्यामध्ये फलकलीचे दाणे. हे नाही समजला? ह्या पूर्ण बायाच्या घरी तुम्ही आलू पोहा खाता. पोहा खाता नाही. एवढं मुठभर झाले सेवाले बांधताना आपल्या घरी देता पुरी बरणी भरून ठेवलं पाहिजे. आमची जालमारी तर ते शेंगदाणे ते तेलामध्ये टाकता. सुन्न वाटून
फलकल्यावर 2 होतात. शेंगदाणे फलक फलकणीचे दाणे. बापरे बाप. बरं बनवते. आणि हो आलू का बनवते. आम्ही की नाही दुधीचे धापण बनवतो. 2 वर्ष झाले तू त्याला हात नाही लावलो. पाटली बाई माझी एक इच्छा होती पुष्कळ दिवसाची. साऱ्या जातीचे दुधी बी नाही भेटले. मांडव आहे पण तुम्हाला दिसत नाही ठेवतो का. हर जातीचे दुधी भेटले पण तुमचा दुधी मला कधी भेटला नाही. ठेवते मी. माझ्या हातात दुधी भेटू द्या तुमच्या. नाही जागो जागो थोडफार नाही दुधी भेटेल तर माझ होता चिकन गरगला घेतो. हलकट माणूस नाही. पाटलाच्या घरी गेलो पाटील दिसला माझ्या डोळेले. अबे मेरी ऐशी आहे वैशी आहे दुनिया भरची सांगलो. माझ्या चाराण्याची इज्जत नाही की बाई. कदाचित म्हणलो म्हणजे या पावाले चाललो. त्याचे रेट वाले 20च्या जागी 30 रुपये दे तर भाई कोणते घेऊ मारायला धावते. कदाचित दिले म्हणून माझ्या पाटलाच्या घरी चलत नाही. झोडपल का झोडपलच मला पण हिंमत आगला होणार ना भाऊ. तिला माहित आहे माझ्या घरच्या माणूस पहिले दारू पिणं बदो ठेसे. हालत तुला म्हणजे दुरूनच खिडकीतून बोलते ओके मा म्हणजे माझ्या घरच्या नागोबा हालत तुला येऊन राहिला. याचे काम करू दे ना. आज जागोजागी टोची मारल्याशिवाय नाही ऐकले तेव्हा हलकट एखाद्या दुकानात दिवसभर कॅरम केले. पाटिल के घर को लेके जाऊं क्या. अरे उसको लेके जाऊं क्या उसको लेके जाऊं क्या. दरवाजे खिडक्या लावून कोणी धसली असेल म्हणतो. ते बांध्या उदाण्या पडल्या त्या गुन्ह्याला आणण्यात पाणी नाही भरलं कोणी धसली म्हणतो. हे पोट्याचे माय येसू के हे मायकचे माझ्या लालाचे सोने या बहिणा लवकर दरवाजा उघड नाही मारीन तिच्यात लागतं ना तर पुढे 2 दरवाजे फोडफाड करीन. गरम होवाच्या पहिले थंडी हो ना घराच्या बाहेर नाही. भेटण्याचे मा अव हे हाजऱ्याचे मा अव हे क्रिया हसण्याने हुसना करा मोठ्या माझ्याकडच्या लवकर का म्हणू अजी म्हणलं तुझ्या अजी बापरे ते सांग मी ना उठत म्हणजे तू का करशील तू नाही उठत मग लागू का तयारी तुमच्या चॅनल पोकर फिंगर आहे म्हणजे लोकमत समाचार वाचून राहिले तू खरंच नाही उठत का करशील ते तर सांग. मी काय करीन जा तिकडं झोपेन चुकता उठता आपण म्हणजे तू झोपशील. बापरे भाऊ हे झोपलं मी काय शिवाय करीन दादा. तू झोपून झोपायला माझे मा का सांगते गे नाकाने टेमर फोडते मॅगवरचा. करू का आपली जेसीबी चालू आता नाही जेसीबी चालू करू का आपली तयारी उठली उठली उठली
अहो उठली म्हणलं तुमच्या मारीन म्हणजे जबान फोडीन का म्हणलीस का तू अहो तुमची बायको उठली ना खाली पहिले नाही म्हणली तुमची उठली म्हणते तुम्हाला ऐकून आलं तर मी काय करू नाही म्हणावा हो राहू द्या पहिल्या कशी नाही म्हणली तुमची म्हणून हो एवढ्या जोराने आवाज देऊन राहिल्या मी काय म्हणते काय झालं आता कधी काय झालं सांगा ना काय झालं म्हणजे बापरे एवढ्या लाडी पूर्ण आवाज देऊन राहिल्या आणि मग गावात नाही नवरा बोलून राहिला म्हणून जे बद्द फेकलं ना बद मारून राहिल्या एवढं पोराची नावं ठेवलीस मी याचे मा त्याचे मा का करत होती हातावर का करत होती म्हणता उपडत होती हाय काय धंदा हो तर महाराष्ट्र शासनाची नवीन योजना उपळावची का बोलता हो तुम्ही मला एक सांग कोणची उपळत होती सांगितलं कचरा उपळत होती तू सांगितला कचरा म्हणजे मागच्या कचरा हो मागचा कचरा एक सांग बरोबर आपल्याला किती आहे ॲव्हरेज 2 ॲव्हरेज 2 पुन्हा दुसऱ्याची तयारी चालू आहे मग काय झालं मग उद्या युवा सोयरे घरी येतील मागच्या दरवाजाने येतील का समोरच्या दरवाजाने समोर येतील समोरून येतील समोरचा उपळत ना यायला तुमची बहीण उपळाले उत्तर देते का शिकला बायकोच्या परिणाम नाही जाऊ दे मला तुला माहित आहे त्याच्या सामोरच्या चिकन चाकन त्याच्या बरोबर इम्प्रेशन पडतो म्हणून तर म्हणते म्हणून म्हणते बोलवून घ्या बरं जाऊ दे पाटली तुझी वाली बोलवते पाटली हा माझी जीवाभावाची मैत्री का झाला गावा कुतू पडे ना थेंब नाही पडे हो म्हणजे तुला दिसत नाही थेंब पाडू आपल्या तप्प माझ्या अंगावर मस्ती ना पाडी काय मस्ती राहिली व सांगता त्या पहिले होती मस्ती पहिले काटा होता तर मस्ती होती आपण मस्ती सांगा ना काही नाही मला गुजगुजा लागतं माहित आहे काय तुझी जीवा भावाची मैत्री हो ना काहीच नाही माहित दुर्घटना घडली नव्हती माझी मा काय झालं व काय झालं आहे काय झालं सांगा व जाता जाता पाटलाच्या वाला पडला काय म्हणाल्या जाता जाता पाटलाच्या वाला पडला कसा पडला व कसा पडला कसा पडला कसा पडला म्हणजे अहो रस्त्यानं जात होतो म्हणजे माझ्या डोळ्याला दिसला कसा पडला म्हणते मी म्हणलो वारा नाही धुंद नाही आंधी नाही तुफान नाही कसं पडला का पाटलाच्या घर दिसला नाही कसा पडला मी पाहिल्या नाही येंगाडी तेव्हा बाप हिच्या शाळा शिकायला जा म्हणे मराठी भाषा चांगली समजेल म्हणे दादा शाळेत नव्हती जा पुऱ्या गावातल्या प्रत्येक घरच्या शेऱ्या सोडे एक चांगला बकरा दिसला तर त्या बकऱ्याच्या मागे कशी कशी करत होती कायच्या काही सांगता पाहिजे तुम्ही बकरा पिसारी सांगून राहिले मोठे पहिले अहो जात होती मी शाळेमध्ये मी आश्रम शाळेमध्ये जात होती अच्छा मग आश्रम शाळेत जात होती पण बकरा दिसला म्हणून शिकलो नाही हो राहू द्या अहो माहित आहे का तुम्हाला तर माहित आहे पहिल्याच्या काळी रात्रीच्या शाळा होत्या म्हणून अहो रात्रीच्या शाळेमध्ये मी कंदील घेऊन गेली तर तो कंदील फुटला ना माझ्या शाळा फुटला जेवढं शिकलीस तेवढी कामाची सांगा तर मग माहित आहे का पाटलाच्या घरी गेलो माहित आहे पाटलाच्या नाव 30 वर्षाचा दोस्ताना आहे पाटील सरपंच झाला मायापासून असतो पासून सरपंच झाला आपल्या गावात पुरी रेती गिट्टी सिमेंट पचवून टाकलं 3 मजली बिल्डिंग बांधलं आपल्या गरीबाला साधा घरकुल संडासही शांतन नाही केलं त्या गोष्टीसाठी पाटलाच्या घराजवळ गेलो असं पुऱ्या गावातल्या लोकांची गर्दी पाटलाच्या वाळ्याच्या समोर युवक होते बालक होते तरुण होते वृद्ध होते वृद्ध होते बाट्या होते पुरे लोक होते आणि एकच मुलगी होती कोणती माहित आहे का कुत्री सुटली म्हणजे कावडली कुत्री कुंडली कोणची कुत्री वळशाची कोणती त्या वीरगावची माहित वीरगावची भुरी कुत्री गुंडऱ्या रंगाची दिसते जवान दिसते कुठं एवढा लई चावते होता बदमाश कुत्री चावल्यावर 500 रुपयाचा दंड बसते हो मग काय झालं मी गेलो पाटलाच्या घराजवळ गर्दी कायची घरकुलच्या फार्म भरीन पाटलाच्या घराजवळ पण जसा गेलो तसा माझ्या
कुत्री पाटलाच्या घरात धसली. त्या पाटलींची आदत खराब आहे ना. आपला गुलाच ठेवते गावा दरवाजावर. दरवाजा खुला ठेवते. त्या दरवाजावर बोर्ड लिहून ठेवलं. कसा लिहिलं माझ्या का? सबके लिए खुला है मंदिर एक तुम्हारा, कोणी धसा न कोणी कर. कोणी नमस्कार करा, कोणी दर्शन करा. पाटलींच्या म्हणणं असं लिहिलं होतं. असं लिहिलं होतं. कुत्रीला वाचता येत होता का तर माहित नाही. कारकूड धसली पाटलाच्या वाड्यात आणि ते गेली सीधी किचन ओट्यावर. भात भाजीचे गंज पावाले. पण पाटली नाही मोठे हुशार. त्या बहीण दिवाण पंगाच्या अंदर भात भाजीचे गंज लपवून ठेवते. कुत्री बावरली. त्या बहीण म्हणे एवढ्या मोठ्या पाटलाच्या वाड्यात भात भाजीचे गंज नसतात. कुत्री का नाही बिलकुल बावरत मधातल्या खोलीत गेली. मधातल्या खोलीत पाटलीने आपल्या बेडरूम वर मध्ये झोपली होती. तर झोपलीला कशी झोपली होती कशी? पोटावरील ब्लँकेट पांघरलं आणि ह्या टांगा खुल्याच ठेवल्या. त्या बहीण पाटलीने दिसायला कसे हिरोईन पुरी सोन्यासारखी पिवरी. त्या टांगा दिसत तिला पिवऱ्या असं. त्या कावरल्या कुत्रीला वाटला की बायलर कोंबडीच्या लेग पीस होईल. हा बायलर कोंबडीच्या लेग पीस धरलं की डावी टांगा पुरी फरकट पुरी रक्ताला लाल. अरे देवा परेशान होऊन गेला. मरते का वाचते तर माहित नाही. काल मोबाईलला पुढे विदर्भातल्या जा म्हणता डॉक्टराला फोन केलं. असं मोठे आले माहिती आले ना. सागोली असेल मॅडम मसल मॅडम आले कसा घरे कसा होता माहित नाही. पाय कसा अरे किल्ल्यातल्या डॉक्टरला तापती मग अशी करते. हे देर का सकाळवरी काम का? मला भेव लागते बाप्पा. तुला इंजेक्शनचा भेव लागते. मोठा भेव लागते बाप्पा. तुला इंजेक्शनचा भेव लागते का? माया जवळच्या दोनही गोळ्या खाणं कोणत्या गोळ्या? 14 वर्ष झाले तुम्हाला लग्न झाला. जेव्हा जेव्हा तुझी तब्येत बिघडते कोणती गोळी देतो? फाटलेला पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल तरी म्हणा. तोंडा हाल आहे का नाही माहिती बाप्पा? तोंडाले हाल आहे. तो पॅरासिटामॉल कधी आराम नाही झाला तर अंडा सिंग घेतला का बोली. मग जाऊ का पाटलीची तब्येत पावाले चला ह्या अशा तयारीने येतच का? आता तब्येत खराब झाल्यावर काही ना काही घ्यावच लागेल. खराब करायला लागलीच का? हे कपडे घेऊन येतात. मग कोणते कपडे घेऊन? 6 मीटर कपडा घेतो. कोणती टेलरी लोकांच्या हातात नाही शिवून पोरग्याचे. ह्या पोरग्याच्या हातात नाही शिवून. एवढे सांगून जाईल आता तुम्हाला काही समजते का? अहो आजकालचा जमाना कसा आहे कारभारी. आजकालचा जमाना असा फॅशनेबल आहे. फॅशनेबल मग नाही तर काय. अहो आजकालच्या जमान्यानुसार आमची बाई फॅशन करते. ही बायाची फॅशन आहे. तुमच्या माणसाला नाही समजत. हे फॅशन हो का? हे फॅशन पाहूनच तर आसाराम बाबू भबकला होता. काम का झालं बा? जिरली तुमची एवढ्या लवकर? अहो तुम्हाला काही थोडीशी वाटते का नाही बा? हो इकडे या. एवढे जिरवा नको. थोडीशी वाचवून ठेवा. अजून रात्र जायची आहे का नाही? हो गुदगुल्या घरी लावता तर लावता. इथं रोडावर काय गुदगुल्या लावता नाही लावलो. खाली वाकलीस मी वरत पाहिलं त्या बाबरीच्या झाडाच्या वरत दिसला म्हणजे मिट्टू आपला झोऱ्याने टाकलं. पाटील साहेब नमस्कार. आलेत का? भोकणे आता बोलण्याची पद्धत आहे. ती बायको हो का? नाही बायको नव्हे. कोण? हे महाराष्ट्र शासनाची लाडली बहीण रुपये 1500 पाटील मेरे घर की 31 इंच कलर दोस्ता आज 4 दिवसाचा जमाना झाला. माझ्या घरच्या टीव्हीत कोणता फरक आला तर माहिती चित्र दिसत नाही का? बरोबर आहे. दिसणारच नाही ना. चायना मॉडेल वापरून चित्र नाही दिसत. 2-3 दिवस थांब. या घरच्या टीव्हीची सामोरची आयसी फुटणार आहे. तोपर्यंत रिपेअर होईपर्यंत म्हणलो थोडीशी द्याल का म्हणलो टीव्ही. हो अरे पाटील साहेब तुम्ही 1 महिन्यासाठी माझ्या घरची टीव्ही द्या. खाली बटन फिरवा चित्र दिसणार नाही. उजवी बटन फिरवा तुम्हाला चित्र दिसणार नाही. ह्या टीव्हीला जो नंबर रिमोट लागते फक्त माझ्या जवळच्याच रिमोट लागते. ते गोपी आलेली आहे तिला सोबत घे लवकर.
नाही गेली नाही गेली गो बाजारला. चल ना लय उशीर झाला. हो बाई सगळ्या गवळणी निघून गेल्या. आता आपण दोघीच राहिलो. चाल काहीतरी बोलत चला.
मुकेशरावजी देशमुख विचार मंचकावर येतील आणि आपले विचार मांडतील. हो गवळ्याच्या पोरी गवळ्याच्या पोरी मिळून जाऊ गवळ्याच्या पोरी मिळून जाऊ बाजारी राधा गोपिका मावशी मिळून दही दूध जितेंद्रजी ठवकर सरपंच साहेब लोहारा यांच्याकडून या विचारावरती 500 रुपयाचं दान आलेलं आहे. मी आणि माझा संच अत्यंत ऋणी आहे. त्याचप्रमाणे अंकुशजी लांजेवार टाकडी सरपंच साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं दान आलेलं आहे. मी आणि माझा संच अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. हा जसवंताजी तिरपुडे पार्टी यांच्यावर आमच्या पार्टीला 51 रुपयाचं इनाम मिळाले. धन्यवाद.